फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सखीने खाणं पिणं सोडलं आहे. आर्य मधुला माझं सखीवर प्रेम असल्याचं सांगतो. याचा मधुला धक्का बसतो आणि दोघांमध्ये वाद होतात. त्याच वेळी सखी तिथे येते. आर्यचं बोलणं अर्धवट ऐकते आणि आर्यबद्दल गैरसमज करून सखी घर सोडून जाते. आर्य तिला शोधायला निघतो पण सखी सापडत नाही. सखी स्वतःला संपवायचं ठरवते. एका कड्यावरून स्वतःला झोपून देते पण आयत्या वेळी धनंजय तिला वाचवतो. इथे उमा आश्रमातून घरी येते. घरी आल्यावर तिला गुरुकडून कळतं की सखी घर सोडून गेली. उमाला धक्का बसतो. आता पुढे काय? सखी पळून गेली? हो ना आई, तुम्ही घरात नसताना बरंच काही घडून गेलं या घरात. तुम्ही तिकडे आपल्या घरासाठी, त्या सखीसाठी, आपल्या आर्याच्या होणाऱ्या बाळासाठी पूजा करायला गेलेलात ना. पण इकडे यांची वेगळीच मज्जा चालू होती. पण मधूची सुवासिनीची पूजा पाहिली आहे सखीने आणि आज मी जी पूजा केली ती पूजा तू कोणासाठी केली होतीस? अहो, गोकुळाष्टमीच्या पूजेला बसले होते आर्य आणि सखी. त्यावेळी अशा प्रकारे आजची पूजा संपन्न झालेली आहे. तर आता यजमानाने पत्नीला प्रसाद भरवावा. एक जरा महत्वाचा कॉल आहे, मी आलो. तुझ्या बायकोने दिवसभर उपवास केलाय तुझ्याकरता. तू पहिला घास भरवतोयस ना? आणि आर्य आणि मधूचं भांडण ऐकून सखीने घर सोडलं. त्या दीड दमडीच्या मुली करता तू माझ्याशी असा वागतोय? माझं सखीशी लग्न लावून द्या हा हट्ट मी नव्हता केला. हा तू आणि घरच्यांनी केलेला हट्ट आहे. सखीच्या जवळ जावं, तिला बायकोचा दर्जा द्यावा हा हट्ट तू केला होतास. आई, मधुमुळे सगळं कळलं हे सखीला. किती वाईट वाटलं असेल नाही तिला. त्यानंतर 2 दिवस अन्न नाही का पाणी नाही. मधुने अजून काही दिवस गप्प बसायला होतं नाही. खूपच घाई केली तिने. त्यात तुम्ही नव्हतात ना, मग काय कोणाचं ऐकणार आहे ती. अहो, आर्याचा सुद्धा नाईलाज झाला होता. अखेरीस बेडरूम आणि घर दोन्ही सोडावं लागलं बिचाऱ्या सखीला. आणि आता काय, आता सगळं संपल्यात जमाय म्हणा. जया मधू कुठे? आई जाऊ द्या ना. गप्पा बाईस.
आता जर माझ्यामध्ये पडलीस तर याद राख. कुठे आहे ती? जयावहिनी, मला वाटतं स्वयंपाकघरात होती ती. वहिनी थांबा, मी आहे ना, मी समजवतो आईंना. हा? सखी कुठे? आई तुम्ही? काय विचारते मी तुला? सखी कुठे? आई ती बोल बोल बोल, ऐकायचंय मला. कुठे आहे ती? ती हे घर सोडून गेली. का? का गेली घर सोडून? का गेली घर सोडून? तिला कळलं की मी आर्यचे कसं कळलं तिला? कोणामुळे? कोणामुळे कळलं तिला? तुझ्यामुळे कळलं ना? तुझ्यामुळे कळलं ना? कसली घाई झाली होती तुला? काय सिद्ध करायचं होतं? हा? माझं स्वप्न भंग करायचं होतं तुला? आई मी इतके दिवस गप्प राहील, पण आता नव्हतं सहन होत. मी ही आर्याची बायको आहे, मला ही भावना आहे. हो, तू आर्याची बायको आहेस. तुझ्या भावना आणि तुझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता मी पूर्ण करते. समजलं? आई मी हे मुद्दाम नाही केलंय. मलाही आर्याचं बाळ हवं होतं आणि म्हणूनच तर मी इतके दिवस या घरात मोलकरीण म्हणून राहिले ना. पण आई मला दिसत होत आर्य सखीच्या प्रेमात पडत होता, मला टाळत होता. आई तुझी लायकीच ती आहे. कोणी सांगितलं होतं तुला? मी सांगितलं होतं त्याला पोर देऊ नकोस म्हणून. मांजोटी तू. म्हणून तर त्या सखीला या घरात आणावं लागलं ना. आमच्या घराला तू मूल देऊ शकली नाहीस. तुझा उपयोग काय? बिचारी मधू किती मार खाते. तिच्या वडिलांना सांगायला हवं, नाहीतर काय म्हणतील मला. भाऊजी, सखी, बरं झालं तुम्ही आलात, नाही तर आज काहीतरी अनर्थ घडला असता. का? आई आश्रमातून आलेत. आई? आणि त्या खूप चिडलेत. त्यांना सगळं कळलंय. आई कुठे? स्वयंपाक घरात आहेत. मधूला बघायला गेले. त्या मधूला सोडणार नाहीत. तुम्ही लवकर जा. भाऊजी जा लवकर. उपवास करायचंय तुला आर्यासाठी? पूजा घालायची गोकुळ अष्टमीची. कर उपास. घाल पूजा. आई ग, घाल पूजा. आई घाल पूजा. आई नको. आई कसला उपवास करायचा? आर्या सोड मला. सोड, तू मध्ये पडू नकोस. नको आई, तू तुझ्या रूम मध्ये. आर्या सोड, मध्ये येऊ नकोस तू. आई नका मारू तिला. मी आले परत आता. तू आली आहेस परत? कुठे गेली होतीस? आई. कुठे गेली होतीस? आई अगं ती आली आहे ना परत. जे झालं ते झालं, जाऊ दे ना. तू चल तुझ्या रूम मध्ये चल. काय काय? कुठे गेली होतीस तू?
घर सोडून गेली होतीस? कळलं ना तुला? तुला इथे कशासाठी आणलंय ते? बरं झालं, आमचं टेन्शन गेलं आता. तुला या घरात कशासाठी आणलं होतं ते समजलं ना तुला? घर सोडून जायचंय तुला? काय का घर सोडून जायचंय? खुशाल जा. मूल झाल्यानंतर तोपर्यंत मरायची सुद्धा तुला परवानगी नाहीये. मला नातू हवाय, कासले घराण्याला वारस हवाय, आणि ह्याच्यामध्ये कोणी आलेलं मला चालणार नाही. समजला? आई तू चल चल, तुझ्या रूम मध्ये चल. आर्या, यांना समजावून सांग, नाटकं नकोत मला घरात. सखे, मधू, मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. तुझ्या जागी दुसरं कोणीही असलं ना तरीही मी मध्ये पडले असते. आता मी जे काही बोलले, शक्य झाल्यास ते आपल्यातलं शेवटचं बोलणं असं समज. कमाल आहे ह्या मधूची. का केलं तिने हे असलं सगळं? आणि तू सुद्धा काय तिच्या होला हो म्हणत होतास? ती म्हणेल तसं काय वागत होतास? मजवली असती तर ही वेळ आली नसती. आई आई तू शांत हो. शांत. सखी आली आहे ना परत. आता होईल सगळं. काय कुठे गेली? कुठे होती रे ही? आई अगं ती नाही, तुला सापडली कुठेही? काय म्हणणं काय आहे असं? काय ठरवलंय तिने? आई आई तू शांत हो. शांत हो. अगं मी समजावून सांगतो ना सखीला, ती परत असं नाही करणार. नाही, खरंच समजाव रे तिला. मला नातू हवाय रे. माझं स्वप्न आहे हे. मी नाही गमवू शकत माझ्या नातवाला. ही माझी इच्छा आहे, समज. पण सांग तिला जरा समजावून. त्या मधूनी मूर्खपणा केला, मी काय शिक्षा भोगू? हाकल तिला घराच्या बाहेर. त्याच्यामुळे तुझी सखी जर आनंदात राहत असेल तर ते कर, माझं काही एक म्हणणं नाहीये. ऐकतोस का? ऐकलंय. पण त्या सखीने ऐकलं पाहिजे ना. पण तिला ऐकायलाच पाहिजे. कासल्यांचं बाळ आहे तिच्या पोटामध्ये. बऱ्या बोलानं ऐकलं तर ठीक आहे, नाही तर कोंडून ठेव तिला. ठेव बांधून. अरे माझं तोंड काय बघतोय? जा जरा समजावून सांग तिला. मी जातो. खूप विश्वास होता ना तुला? आई तुला न्याय मिळवून देतील. मिळाला न्याय? भरलं मन? मधू, तू म्हणून सहन केलंस आहे. आई तुला जेव्हा मारत होत्या ना, तेव्हा माझ्या तळपाची आग मात्र मस्तकात जात होती. आणि मी काय केलं? काहीच करू शकलो नाही. मी नुसता पाहत उभा राहिलो. कारण या घरचा जावई आहे ना मी. या घरात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल मला काही विचारण्याचा काही अधिकार नाहीये. तोंड दाबून मुक्क्यांचा मार सहन करत बसायचा, बस. माझं ठीक आहे का? पण तुला का मधू? तू तर या घरची सून आहेस ना? काय नाही केलं तू या घरासाठी, आर्यासाठी? आणि काय मिळालं तुला? हा अपमान?
शिव्या, मार एवढंच. मधू, तू सतत आपल्या घराचाच विचार केलास. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईबरोबर शेअर केलंस तू. अगं या घरात मोलकरीण म्हणून वावरली आहेस तू. त्याची काडीची किंमत नाहीये ग या लोकांना. आता हे लोक त्या सखीसाठी तुला घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे पाळणार नाहीत. आणि ती सखी, तिला नको का लाज वाटायला याची? पाहिलंस ना कसं तोंड आलंय तिला? ते कशी पटापटा पटापटा बोलत होती तुझ्यासमोर. उपकार केले तिने तुझ्यावर, उपकार. नाही सहन होत आहे मधू मला. त्रास होता या सगळ्याचा. तुला जेव्हा या अशा अवस्थेत पाहतो ना मी, खूप वाईट वाटतं मला. लंकेची पार्वती करून सोडले तुला या लोकांनी. मोलकरीण इतकी सुद्धा किंमत ठेवली नाही ग तुझी यांनी. गुरु प्लीज, तू जा इथून, निघून जा. मला एकटीला राहू दे प्लीज. जातो मी. समजू शकतो तुझं दुःख. तू सगळं सहज सहन केलं असतंस का जर आर्य तुझ्या सोबत असता. पण आता तोही नाहीये ना तुझ्या सोबत. आता खरं तर तुला त्याची जास्त गरज होती. घरात एवढं रामायण घडल्यानंतर त्याने तुला जवळ घ्यायला हवं होतं. तुझी समजूत काढायला हवी होती. तुला आधार द्यायला हवा होता. पण त्याच्या आयुष्यात सुद्धा तुला कुठे किंमत आहे आता? त्याच्या आयुष्यात आता फक्त सखी आहे आणि तो तिच्या जवळ आहे. गुरु प्लीज, तू जा इथून. तू प्लीज निघून जा. जा इथून. सगळी काय करतेस तू? कुठे चालली आहेस तू? सखी, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. मला असं टाळून यातून तोडगा निघणार नाहीये सखी. आपल्याला त्यासाठी बोलावं लागेल. सखी, बोल माझ्याशी. आर्य, मला या घरात नाही राहायचंय. मला तुमच्या सोबत सुद्धा नाही राहायचंय. का घेऊन आलात मला? मग काय करायला हवं होतं मी? तू नव्हतीस, निघून गेलीस. तू आत्महत्येचा प्रयत्न केलास. सखी, तुझ्या मनात एकदाही माझा विचार नाही आला जर तुला काही झालं असतं तर मी. मला की बाळाला? आर्य, तुम्ही माझ्यासाठी नाही, बाळासाठी काळजीत आहात. त्याची काळजी लागली तुम्हाला आणि घरच्यांनाही. माझी काहीच किंमत नाहीये. मी फक्त एक वस्तू आहे ना तुमच्यासाठी, जिला फसवून तुम्ही विकत घेतलंय. आधी मधू, आता मी, उद्या कोणी तिसरं. अरे, अजून किती जणांवर तुम्ही खरं प्रेम करणार आहात? सखी, सखी, मला समजून घे. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो, खरं प्रेम. खरंच? तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे? तुम्ही या बाळासाठी प्रेमाचा दिखावा नाही करत आहात ना? मग ठीक आहे, आपण अबॉर्शन करूया. आपल्यामध्ये हे बाळ नको. आपण एक नवीन सुरुवात करूया. आपण हे बाळ पाडायचं. आर्य, बोला ना. आपण आजच हे बाळ पाडूया. चला तुम्ही माझ्या. सखी,
आर्याचं सखीशी लग्न होण्याआधी सखीची बद्दलची सगळी माहिती काढण्यासाठी मी तिच्या गावी गेलो होतो, साताऱ्याला, जिथे ती आधी राहायची. आणि तुला आश्चर्य वाटेल, पण आता स्वतःला पतिव्रता म्हणवणारी सखी लग्नाआधी एका मुलाच्या प्रेमात होती.